ब्रह्मांडाकडे मागणी करून आपण जे आजार आहेत त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो. ब्रह्मांडाकडे अफर्मेशन करून किंवा पुष्टीकरण करून म्हणजे मान्य करून ते आजार किंवा रोग आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. यामध्ये अपस्मार, झटके येणे, ज्याला एपिलेक्सी असं म्हणतात, तर त्या एपिलेप्सीला आपण नियंत्रित आणू शकतो, आटोक्यात आणू शकतो. याचं कारण असं आहे ब्रह्मांडाच्या नियमानुसार की अशा ज्या व्यक्ती आहेत त्या जगायला नकार देतात. त्यांना स्वतःलाच एक आत्मपीडा तयार होते आणि स्वतःशीच त्यांचा तो झगडा असतो, म्हणजे स्वतःशीच त्यांचं ते भांडण असतं आणि मग ते मनातल्या मनात कुढत राहतात. मनातल्या मनात या द्वंद्व निर्माण होतं आणि ते हिंसा मनाची तयार करते. मनाशी मनाचा झगडा चालू असतो. थोडक्यात हे जे कारण आहे त्या कारणामुळे अशी व्यक्तीला अपस्माराचे झटके येऊ शकतात. स्वतःशीच विचार करत बसतात. आता वैज्ञानिक कारणं आहेत, ते अनेक आहेत. वैज्ञानिक कारण आपण पाहायला गेलो तर चांगलंच आहे, परंतु हे एक कारण आहे की ती व्यक्ती अशा प्रकारची विचार करत असते. आता याला आपण अफर्मेशन काय करायचं, पुष्टीकरण काय करायचं, तर ब्रह्मांडाकडे आपण मागायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि अत्यंत विश्वासाने आपण ते अफर्मेशन करायचं आहे की जीवन हे माझे जीवन आहे ते आनंदाने जगण्यासाठी आहे. माझे हे जीवन आनंदाने जगण्यासाठी आहे आणि माझ्या जीवनात शांतता आहे. माझे हे जीवन आनंदाने जगण्यासाठी आहे आणि माझ्या जीवनात शांतता आहे. माझे जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे आणि माझ्या जीवनात शांतता आहे. असं आपण अफर्मेशन 8 वेळा करायला पाहिजे, 8 सेकंद करायला पाहिजे किंवा 8 मिनटं तरी करायला हवं. यामुळे काय होईल की अपस्माराचे झटके येणे याच्यावरती आपल्याला नियंत्रण करता येईल. म्हणजे ज्यांचं आजार हा बराच होत नाही त्याच्यासाठी हा उपचार करायला हरकत नाही. त्याचा फायदा मिळतोच नक्की शरीराला. कारण वैदिक उपचार करून आपण जे थकतो किंवा डॉक्टरकडे जाऊन आपल्याला कंटाळा येतो किंवा आपण एकदम मेटाकुटीस येतो, त्यावेळी हा एक आध्यात्मिक उपचार आहे, हा एक प्रयोग आहे आणि हा प्रयोग करून बघायला काय हरकत नाही. आता कसं आहे की हा सगळा मूर्खपणा वाटतो, हे काही खरं नाही, हे सगळं खोटं आहे. नुसतं असं म्हटल्याने मान्यता मिळते का? असे विचार केवळ हा प्रयोग करण्याचा विचार आला की होऊ शकतात. आता ते खरंसुद्धा आहे, कारण सगळ्यांचाच काही विश्वास नसतो. तर ज्यांचा विश्वास आहे अशा ब्रह्मांडावर त्यांनी ते करून बघायला काय हरकत नाही. आता मनात आले तर येऊ द्या. आणि हे सगळे कसे तुमचे विरोधी विचार आहेत, त्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही समजा तरी तुमचं काय वाकडं होणार नाही. मी स्वतःला मान्य करतो, मी स्वतःला मान्य करतो, मी स्वतःला मान्य करतो असं म्हणून तुम्ही जर हे काम केलं किंवा हा जो अफर्मेशन केलं तर हे घडायला काय हरकत नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर विचारांना महत्त्व दिलं नाही तर त्यांचा तुमच्यावर प्रभाव पडत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या जो विचार आहे, तुमचं जे अफर्मेशन आहे त्याच्यावर विश्वास हवा. आता हे जे आहे ते तुम्ही दुसऱ्यासाठी सुद्धा करू शकता. म्हणजे आई आपल्या मुलासाठी करू शकते, पत्नी करू शकते पतीसाठी, पती करू शकतो पत्नीसाठी किंवा आपले नातेवाईक आहे त्यांच्यासाठी आपण करू शकतो. करून बघायला हरकत नाही, कारण दुसऱ्यांच्या मताला किंमत न देणे हे स्वतःला आपण एक मान्य करण्याचा प्रकार आहे की नाही. म्हणून हे जे स्वीकारून हे जी व्यक्ती करेल त्याला त्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. आता कसं आहे की आपण अनेक गोष्टी करतो. आता एकदा करून त्याचा काय फायदा झाला नाही, दोनदा करून काय फायदा झाला नाही, पण ते करत राहायला पाहिजे. आणि स्वतःला मान्य करतो, स्वतःला मान्य करतो असे सतत म्हटल्याने तुमच्या जो मनातला अंतर्विरोध आहे तो सगळा बाहेर येतो.
आता तुमच्या मनात येईल की बाबा माझा अपस्मारक असा कसा बरा होईल, है ना? तर होईल होईल यावर तुमचा विश्वास पाहिजे. आणि तुम्ही एकदा ब्रह्मांडाला तुमचं अफर्मेशन दिलं की मग ब्रह्मांडसुद्धा तुम्हाला मदत करू शकतो ना. तिकडे काही हो, कोणी काही म्हणो, काही करो, जे तुम्हाला वाक्य सांगितलेलं आहे ते तुम्ही म्हणत राहायला पाहिजे. आता जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे. माझ्या जीवनात शांतता आहे. जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे. माझ्या मनात शांतता आहे. छोटंसं वाक्य आहे आणि सकारात्मक वाक्य. आता जे आपण अफर्मेशन करतो, पुष्टीकरण करू, त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते सकारात्मक वाक्य असायला पाहिजे आणि ते वर्तमान काळामध्ये असायला पाहिजे. म्हणजे तो जो टेन्स आहे त्याचा, तो वर्तमान काळ असायला पाहिजे. तुम्ही वर्तमान काळामध्ये जर तुम्ही हे बोललात तर कदाचित याचा तुम्हाला प्रत्यय येऊ शकतो. आता ज्याची त्याची श्रद्धा आहे, ज्याचं त्याचं मन आहे. आणि हे मन जे आहे तुमचं, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड याच्याशी संबंधित ही गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा अशी गोष्ट म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कमांड देता, सूचना देता की नाही, माझे जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे आणि माझ्या जीवनात शांतता आहे. असं तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला जेव्हा सांगता तेव्हा तुमचे जो तुम्हाला जे काही आजारासारखं झालेलं आहे ते कमी करायला निश्चितच मदत होते. तर जगायला नकार आणि आत्मपीडा म्हणजे स्वतःशीच एक झगडा असतो. तो झगडा तुमचा कमी होऊ शकतो. तर तुम्ही आता सकारात्मक विचार करताय, एक चांगली सुरुवात करताय. त्यासाठी मी जसा आहे तसाच जगाला दाखवतो, काही लपवत नाही. त्या गोष्टी तुम्ही सांगता, कोणाला? स्वतःलाच सांगता. स्वतःच स्वतः मान्य करता आणि स्वतः मान्य करणं म्हणजे याचा अर्थ अफर्मेशन करणं असं आहे. पुष्टीकरण करणं काही वाईट गोष्ट नाही ना. मी मान्य करतो, मी असा विचार करतोय की बाबा जगाला नकार देणं किंवा मला आत्मपीडा होतोय किंवा स्वतःशीच माझा झगडा चालू आहे, स्वतःच माझी हिंसा चालू आहे, हे मी मान्य करतो ना. एकदा मान्य केलं की आपल्याला समजतं की आपल्याला हा आजार आहे. मग तो आता बराच होत नाही. किती प्रयत्न केले, किती डॉक्टर केले, तर मग आपण एक आपला शेवटचा उपचार आपण करून बघतो की नाही. जशी आपण देवाजवळ प्रार्थना करतो तशी आपण ती प्रार्थना ब्रह्मांडावर करून पाहायची आहे. तर ते वेगळं नाही आहे, करून बघा. असे आणि यासारखे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हे माझं चॅनल तुम्ही पहा. त्यामध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पुन्हा भेटा.